पद्धतीने तिने अकलूजमध्ये पोलिसाचं सोडा, मला फक्त एक चिठ्ठी व्हॉट्सअपवर पाठवा, मी त्याचा कार्यक्रम लावतो, ही एखादा मंत्री ह्या राज्यातला असा म्हणू शकतो? कधी ऐकलंय? जणू काय नागोजी मान्याचं उरलं सुरलं सैन्य ह्याच्याकडेच आहे. एखादी महिला सुद्धा बंदुकीच्या टोकावर नळीवर धरून त्या नगरला न्यावी लागते. काय सुरक्षेचा विषय? ही गुंडाराज लोकांना माहिती नाही का? आणि हे तर शिंदे कुठं, ही मोहोळचे पाटील, ही तर मोहिते पाटलाची भांडी कुंडी धुवून खंगळून जगणारी, असा 30-40 वर्षाचा इतिहास आहे जिल्ह्याचा. की अकलूजमध्ये एखादा पुतळा दिसला, एखादा त्या गायीचा गाय वसरू चौक, हे कशाला दचकते? भित्रा माणूस कशालाही दचकतो. मग नेमकं ते कशाला एखादी डॉक्टरची सुई बघून दचकते का एखाद्या ह्याला भेळीच्या गाड्यावाल्याला घाबरते? ते घाबरतंय कशाला त्याचं कारण त्यांनी सांगितल्याशिवाय. म्हणून अभिजित आबाला तुझं बघतो, त्या बाबासाहेबाचा चोळामोळा करून टाकला. त्या शहाजी बापूंनी हिथं मी 2025च्या लोकसभेला प्रचार करावा म्हणून बापू 2 दिवस तळ ठोकून बसला. मला विमानात घेऊन गेला. मी विमानातनं उडी मारली आणि बापू रडत गेला इथनं. त्या बापूची ही वाट लावली. हे भारतीय जनता पार्टीचा जो आता या नगरपालिकेमध्ये जो निकाल येईल, तो निकाल तुम्हाला हादरवणारा असेल. जी माणसाच्या मनामधली जी आग आहे, काल तुम्ही पंढरपूर बघितला असेल, म्हणजे वारीसारखी माणसं, अशी एखादा नारळ फोडायला अशी 20-25 हजार माणसं त्या बाबासाहेबाचा, म्हणजे 75 वर्षाची त्याच्या आजोबाची पुण्याई 10 मिनिटात मोडून टाकली. आणि त्याला भाजपचा प्रचार करायला लावला. असा बेडकासारखा फुगून भाजप मोठा करायचा आहे, ही संस्कृती पहिल्यांदाच ह्या जयकुमार गोरेंच्या माध्यमातून यायची. कुणाला हवा मारून एखादा पक्ष मोठा होतो हे पहिल्यांदाच आम्ही, आम्हालाही ते माहिती नव्हतं. नमस्कार, प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे. आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे धडाडीचे नेते, त्या ठिकाणी आमदार उत्तमरावजी जानकर साहेब. जानकर साहेब, आमच्या प्रभात न्यूज मध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. खर तर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बघताय तर एका साईडला महायुती आणि महाविकास आघाडी, अतिशय टोकाचा संघर्ष त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि महायुतीच्या सरकारमध्ये विकासाचं विजन घेऊन अनेक नेते समोर येत आहेत. आणि त्या ठिकाणी तुम्ही ईव्हीएम वरती बोलताय, इथल्या सत्ताधाऱ्यांवरती बोलताय, सत्ताधाऱ्यातल्या मधल्या लोक कुठंतरी त्या ठिकाणी बुद्रेशन आणून प्रवेश करून घेताय, याच्यावरती खूप तीव्रतेने टीका करताय. याच्याकडे कसं बघताय? नाही, नक्कीच गेल्या 30-40 वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये आले गेले, कोणाला माहिती नव्हतं. परंतु असा बेडकासारखा फुगून भाजप मोठा करायचा आहे, ही संस्कृती पहिल्यांदाच ह्या जयकुमार गोरेंच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आली. कुणाला हवा मारून एखादा पक्ष मोठा होतो हे पहिल्यांदाच आम्ही बघतोय, आम्हालाही ते माहिती नव्हतं. इथले 12च्या 12 नगराध्यक्ष ते भाजपचेच असले पाहिजेत. म्हणजे ज्या पक्षाचं, मित्र पक्षाचं ह्यांचं सरकार आहे, त्याच्यामध्ये अजितदादा आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्याबरोबर अजूनही छोटे मोठे मित्र पक्ष आहेत. पण कोणालाही काय सोडायचं नाही. आम्ही म्हणजे सत्तेची पॉवर आहे, आम्ही म्हणजे सरकारी दहशतवाद आहे, आम्ही म्हणजे सरकारी गुंडाराज आहे. म्हणून इथल्या सगळ्या आमदारांना त्या बाबासाहेबाचा, म्हणजे 75 वर्षाची त्याच्या आजोबाची पुण्याई 10 मिनिटात मोडून टाकली. आणि त्याला भाजपचा प्रचार करायला लावला. मग ते विधानसभेलाच येळा कोयता सोडून भाजप, म्हणजे कुठल्या टोकाचा पराकुटीचा
पुरोगामी गणपतरावचे विचार आणि कुठं नातूला प्रचार करायला हिंदुत्वाचा लावणं, हे कसलं अंतर आहे? हे काय ह्याच्यामध्ये? खर तर एका ठिकाणी बघतोय जे प्रवेश करून घेतले जात आहेत. बस खाली. हा, खर तर एका ठिकाणी आपण बघतोय की अनेक मातब्बर नेत्यांना प्रवेश दिले जात आहेत. मग त्यामध्ये तुमचे पाणीवचे प्रकाशजी पाटील असतील, राजन मालक असतील, शिंदे कुटुंब असेल, म्हणजे जे आगमन त्या ठिकाणी होतंय, काहीही नव्हते. प्रथमतः काय प्रकाशजी पाटील हे काँग्रेसमध्ये होते, परंतु राजन मालक असतील किंवा रणजित शिंदे असतील, हे तर खरे मूळचे घड्याळाचे म्हणजे माहितीमध्ये होते आणि त्यांना प्रवेश त्या ठिकाणी भाजपमध्ये दिला. याच्याकडे कसं बघतो? नाही, त्याच्या अगोदर मोहिते पाटलांना त्यांनी प्रवेश दिला होता. विजयसिंह मोहिते पाटला एवढं उंचीचं नेतृत्व उपमुख्यमंत्री असणारे, त्यांची काय अवस्था केलेली आहे? आज ते कुठल्या कोनाड्यामध्ये आहेत, ह्या भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या पटलावरती आहेत मला माहित नाही. आणि हे तर शिंदे कुठं, हे मोहोळचे पाटील, ही तर मोहिते पाटलाची भांडी कुंडी धुवून खंगळून जगणारी, असा 30-40 वर्षाचा इतिहास आहे जिल्ह्याचा. हे ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून येणार, आमदारक्या तर राहू द्याच. हे भारतीय जनता पार्टीचा जो आता या नगरपालिकेमध्ये जो निकाल येईल, तो निकाल तुम्हाला हादरवणारा असेल. जी माणसाच्या मनामधली जी आग आहे, काल तुम्ही पंढरपूर बघितलं असेल, म्हणजे वारीसारखी माणसं, अशी एखादा नारळ फोडायला अशी 20-25 हजार माणसं. कधी कुणाच्या सभेला सुद्धा एखादा मोठा नेता आला तरी आपल्याला बघायला मिळत नाही. खर तर एका ठिकाणी काल मी सांगोल्यात गेलो होतो, त्या सांगोल्याच्या सभेला भर दुपारी अशी म्हणजे जनसागर उसळावा, ह्याच्यामधली जी धग आहे, जी आग आहे, जी लोकांचा आक्रोश आहे, जी मतं चोरलेली आहे. आम्ही 6 आमदार निवडून आलोय इथं आणि 3 खासदार आहे आम्ही बार्शी सहित. आम्ही मशनी तोडून निवडून आलो, सगळा महाराष्ट्र गिळला. ह्या जिल्ह्यामध्ये लोकांना ही बिहार असो किंवा महाराष्ट्रातली मत चोरून ज्याही मध्ये या मशीन मधनं ही सरकार आली, ह्याचा भयानक उद्रेक आहे. आणि हा उद्रेक तुम्हाला येणाऱ्या 3 तारखेला महाराष्ट्राबरोबर या जिल्ह्यामध्ये दिसणार आहे. काय इथं काय स्वायत्त आहे, काय म्हणजे ह्याच्यामध्ये इथं महिलांना सुद्धा संरक्षण नाही. झाशीच्या राणी सारखी ती उज्ज्वला तिथे, ती जयश्री आगवणे लढतायत. एखादी महिला सुद्धा बंदुकीच्या टोकावर नळीवर धरून त्या नगरला न्यावी लागते. काय सुरक्षेचा विषय आहे? ही गुंडाराज लोकांना माहिती नाही का? त्या संपदा मुंडेचा जीव गेला, हा का एका दिवसात जीव जातो का? तिची खात्री झाली या राज्यामध्ये कुणीही न्याय देऊ शकत नाही, त्याच वेळेला जीव माणूस कधी देतो? आज तीच अवस्था त्या उज्ज्वला तिटेंची आहे. काय परिस्थिती आहे? फॉर्म भरू दिला जात नाही, भरला तरी त्याचा पान काढून दुसरं बिगर सहीचं पान लावायचं. कसला गुंडाराज आहे? एका साईडला तुम्ही जे मतचोरीवरून तीव्रतेने तुमचा निषेध त्या ठिकाणी व्यक्त करता, या अगोदर सुद्धा तुमची खूप मोठी आंदोलन झाली आणि त्या ठिकाणी आता बिहारचा निकाल लागला, त्या पार्श्वभूमीवर त्या बिहारचा सुद्धा उल्लेख तुम्ही तुमच्या शब्दातून केला. या निवडणुकीत जसं बिहारचं वातावरण झालं की कुणाला अपेक्षित नव्हतं, जे कौल होते ते कौल उलटे पालटे झाले आणि बिहारचं निवडणूक बघून सगळे अचंबित जे काही विश्लेषक होते ते सुद्धा खडबडून जागे झाले. आणि आजचा महाराष्ट्राच्या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत, यामध्ये कसं बघताय? नाही, बिहारमध्ये काय झालं हे मला त्याच्यापूर्वी माहिती होतं. मी पंढरपूरला सगळ्या नॅशनल लेवलच्या इलेक्ट्रॉनिक मीडियावरती माझं हे दिलेलं होतं की मशीन मध्ये राहुलजी जे सांगतायत ते कागदावरचं जे डिलीटेड कसं केलं जातं, ॲडिशन कसं केलं जातं, त्याच्यामधनं ह्यांना जी बेसिक 25% मतं लागतात
ती मतं तयार करण्यासाठीची प्रक्रिया आहे ती सगळी. पैसा, डिलिटेड, ॲडिशन, अनेक भानगडी आहेत त्याच्यामध्ये. हे सगळं ते 25% मतासाठी लागतात. आजही देशामध्ये भारतीय जनता पार्टी 16%च्या वर नाही. ईव्हीएम मध्ये एक मत भारतीय जनता पार्टीला पोल झाल्यानंतर दुसरं कंदिलाचं जात, दुसरं तुतारीचं जात, त्या ठिकाणी असेल ते जात. आणि अशा पद्धतीनं त्यांनी हे राज्य देश त्या ठिकाणी हे केलेलं आहे. आता म्हणजे आमच्या आयुष्यात ते घडू नये, पण येणाऱ्या 5 वर्षानं राजा म्हणून यांची शपथ, इथं गव्हर्नर म्हणून यांच्या शपथा होऊ नयेत एवढं मिळवलं म्हणजे झालं. इतका दहशतवाद, इतका ह्याच्यामध्ये तुम्ही ईव्हीएमचं हे उघडू देत नाही. तुम्हाला पत्र पाठवलं की त्याच्यामध्ये प्रोग्राम काय आहे, ईव्हीएम मध्ये शंभर लोडिंग काय करताय तुम्ही, तुमची मेमरी चिप काय आहे, ही सगळ्या पक्षांना सगळ्या उमेदवारांना दिलीच पाहिजे. त्याच्यामध्ये 1 आणि 1 2च असलं पाहिजे. 1 आणि 1 4 असता कामाच नाही. आणि तो आमचा अधिकार आहे. मी निवडणूक आयोगाला लिहिल्यानंतर इलेक्शन कमिशन इसको अनुमती नहीं देता. अरे वा, पारदर्शक मत हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण पारदर्शक मत, माझं मत कुणाला गेलं हे पडताळण्याचा आणि ते जाणण्याचा मला अधिकार आहे. आणि तो सगळ्यांना आहे. जर मी एवढा एज्युकेटेड गोल्ड मेडलिस्ट असून माझं मत कुणाला गेलंय हे तुम्ही त्या पर्चीवर मागच्या बाजूला छापताय का पुढच्या बाजूला प्रोजेक्टरवरनं दाखवताय. ती मशीन खोलण्याची अनुमती देत नाही, त्याला हात लावू देत नाही. आणि मग या पद्धतीनं तुम्ही सगळ्या बंदुकीच्या नळ्या लावून जर मतं घेत, ही पेट्या मांडण्याचं तर नाटक कशाला. तुमची शपथ घ्यायची अगोदरच ठरलेली आहे. अरे असली कसली लोकप्रियता, 100 पैकी 100 जागा. बिहार असो नाही तर महाराष्ट्र असो, 144 पैकी 137 जागा. अरे काय चमत्कार आहे, काय काम आहेत तुमची. काय शेतकरी समाधानी आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलंय, धनगर समाजाला दिलंय. मुस्लिमाविषयी काय तुमचे वक्तव्य आहेत, बौद्ध समाजाविषयी काय तुमचं मत आहे. म्हणजे काय तुम्हाला कुठला घटक तुमच्या बाजून आहे, कोण आहे तुमच्या बरोबर. नाटक करताय ओबीसी अमुक तमुक, पण ते काय होणार नाही. मतामध्ये तर कधीच येणार नाही. आणि मग हा लढा लढणं सुद्धा गरजेचं आहे. आणि तो लढा मी लढणार आणि जिंकणार सुद्धा. यामध्ये सगळ्या पक्षांना, सगळ्या ह्यांना जागरूक व्हावं लागणार आहे, एकत्र यावं लागणार आहे. आणि त्यासाठी अत्यंत म्हणजे अशा वळणावर लोकशाही आहे की त्याचं हुकुमशाहीमध्ये म्हणजे हे अनगारी हुकुमशाहच आहे. काय याच्यामध्ये अरे तुम्ही नसेल तर त्यांचा घरनं जाऊन फॉर्म आणा, इलेक्शन लागू द्या, तुमची तपासणी करून घ्या. तुम्ही लोकनेता आहात का गुंडा आहात, तपासणी करा. त्या ठिकाणी तुम्ही अनेक गोष्टींना हात घातला. ईव्हीएम मागाशी जसं म्हणला की या ठिकाणी लोकशाहीचं राज्य जाऊन गव्हर्नर इथं येतोय काय आणि सत्ता करतोय, खरं तर हे कुठपर्यंत चालेल, जनता कुठपर्यंत सहन करेल असं वाटतं. नाही, काही झालं तरी म्हणजे ज्याही पद्धतीनं त्याने अकलूजमध्ये पोलिसाचं सोडा, मला फक्त एक चिठ्ठी व्हॉट्सअपवर पाठवा, मी त्याचा कार्यक्रम लावतो. ही एखादा मंत्री ह्या राज्यातला असा म्हणू शकतो? कधी ऐकलंय? जणू काय नागोजी मान्याचं उरलं सुरलं सैन्य ह्याच्याकडेच आहे. अजूनही ते जे वंशज आहेत. म्हणजे ही हिंमत कुठनं येते? तो इराक का इराणचा काय तो सद्दाम हुसेन, म्हणजे त्याला सुद्धा फिक्क पाडलं. इतका डॉन,
इतका महाभयानक माझ्या एवढा राक्षसच कुणी ह्या राज्यामध्ये असू शकत नाही. ही भाषा, ही मस्ती म्हणजे इतकी असू शकते. ही तुम्ही आता ज्यावेळेस असं म्हटला की ही भाषा त्यांची कुठं चुकते, अनेक वेळा तुम्ही काल जसं की त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतो, एकदा ती फिल्म काढून बघा. त्या नेपाळचं ज्या वेळेला तो मंत्री त्या गटरीमध्ये ताणून बुडवून मारत होते, त्या मंत्र्याचं नाव म्हणजे असाच असला पाहिजे तो सुद्धा. म्हणजे लोक ज्याही पद्धतीने त्याला दगड मारत होते, त्या पाण्यामध्ये बुडवत होते, हे व्हायलाही वेळ लागणार नाही. आणि ती वेळ आली असं माझं मत आहे त्यावेळेला. खरं तर तुम्ही काल एकनाथजी शिंदे साहेबांना भेटला, अनेक वेळा कामाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटताय. कधी तर सोलापूर जिल्ह्याच्या या राजकारणाबद्दल तुमची चर्चा होत नाही? नाही, अनेक वेळा नाही. त्यांना हा जो सरकारी दहशतवाद आहे सगळं गिळायचं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेनाही गिळायचं आहे, हे कोणालाच ठेवत नाही. अजित पवारांनाही गिळायचं आहे, यांना कोणालाही ठेवायचं नाही. आणि त्यासाठी हे चालू आहे ह्या जिल्ह्यामध्ये. म्हणून मी म्हणतो ही एक लोकांना मिळालेली संधी आहे. भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे ही जी ह्यांचं म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ही ठोकून काढायला त्यांना संधी मिळाली. आणि सगळ्या ठिकाणी मी सांगतो, एकाही ठिकाणी त्यांची एकही नगरपंचायत येणार नाही. ना अक्कलकोटची येणार आहे, ना सांगोलची येणार आहे. करमळ्यात तर ते काय 4-5 नंबरला काय असतील ते, अकलूज मध्ये 3 नंबरच्या पुढचा नंबर म्हणजे होती. आले असती तर पंढरपूर, पण त्याच्या मस्तीने ते जाणार आहे. नगरसेवकाच्या मुलाखती असा पालकमंत्री. आणि यामुळं मी ते वाढवतो, मी त्या जिल्ह्यात बॉस होतो म्हणून अभिजित आबाला तुझं बघतो. त्या बाबासाहेबाचा चोळामोळा करून टाकला. त्या शहाजी बापूंनी हिथं मी 2025च्या लोकसभेला प्रचार करावा म्हणून बापू 2 दिवस तळ ठोकून बसला. मला विमानात घेऊन गेला. मी विमानातनं उडी मारली आणि बापू रडत गेला इथनं. त्या बापूची ही वाट लावली. कोणाला सोडलेलं आहे त्याला? हे बबन शिंदे बिंदे आहेत ना, हे राजकारण सोडतील. म्हणजे त्याची पोरं बिरं जी आहे ती वाट लागली त्या घरांची. या अनगर करायची तर कायमचीच लागली. ह्या जिल्ह्यामध्ये भाजपचं काय होऊ शकत नाही आणि होणार पण नाही. उरल्या सुरलेले ते 2 देशमुख सुद्धा पुढच्या वेळेला काहीतरी नवीन मार्ग शोधतील, पण यांच्या नादाला लागणार नाही. ह्या जिल्ह्यात एकही आमदार जे आले मशीन मधनं, सचिन कल्याण शेट्टी ते कोटे, ते सुद्धा पुढच्या वेळेला नामोनिशान त्यांचं राहणार नाही. ह्या जिल्ह्यामध्ये ते असूच शकत नाही. ह्या जिल्ह्याचा तो ट्रेंड नाही. आणि दादागिरीनं तर कधीच नाही. ज्याही पद्धतीने सगळ्या आमदारांना त्यांनी म्हणजे असं सगळी एका नळीत घालून ठेवलेले आहे, त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार. खरं तर ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघाची जी काही सर्व माहिती सांगितली, हे असताना तुम्ही त्या ठिकाणी माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा या जोखडातून सुद्धा बाहेर काढली आणि जनतेला तुमच्या स्वाधीन करून घेतला. आणि तिथं लोकशाहीला कसं बघताय? तिथं लोकशाहीला कसं बघताय? तुम्ही निवडून आला, त्या ठिकाणी धैर्यशील भैया सुद्धा. मी 1,21,000 मताच्या फरकाने निवडून यायला पाहिजे. मशीन मधनं माझी 54,000 मतं गेली, ती दुप्पट झाली. मशीन मधून मतं वाढताना सुद्धा दुपटीनं वाढतात आणि माझी कमी होताना सुद्धा दुपटीनं, म्हणजे 4 पटीचा फरक येतो. म्हणून हे बिहार आहे, म्हणून हा महाराष्ट्रातला निकाल आहे. एकीकडे हे निकाल 4 पटीचा फरक करतात. आणि 4 पट म्हणजे एका मतदारसंघात 1,00,000 मताचा फरक आहे. माझ्या मतदारसंघात 1,08,000 मताचा फरक आहे. 1,08,000 अधिक 13 1,21,000 असा फरक. आणि सगळ्या राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी लावलं जात नाही.
काय राज्यामध्ये दाखवण्यासाठी केलं जातं आणि काय राज्यामध्ये ते दानदुपटीनं वापरतात. हे लोकांना कळू नये. लोकसभेला नाही वापरलं, विधानसभेला वापरायचं, ही यांची सिस्टम आहे. आणि ही सिस्टम आता येणाऱ्या काळामध्ये नक्की ही हादरेल, त्याचं म्हणजे चोरी होऊ देणार नाही. खर तर एका ठिकाणी माळशिरस जी तुमची जी महाराष्ट्रात गाजते, नव्हे तर तुमच्या भाषणातून गाजते. रामभाऊ सातपुते त्या ठिकाणी विरोध करतायत, विकास कामाच्या जोरावरती प्रखरतेने भाषण देत आहेत. तुम्ही अकलूज सारखंच भाषण बघितलं असेल. त्या ठिकाणी माळशिरसमध्ये इन्कमिंग जोरात चालू आहे. एके ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबाने तुम्ही एकत्रित असून सुद्धा त्या ठिकाणी एक वेगळा परिवार तयार करायच्या भूमिकेत ते आता सध्या ठामपणे उभे दिसत आहेत. याकडे कसं बघताय? नाही, कसं असतंय, राजकारणामध्ये नाळ असणं आणि नुसत्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या आणि पोलिसाच्या जोरावर किंवा ईडी आणि इन्कम टॅक्सच्या जोरावर हे मत कधीच वाढत नाही. आणि जे इन्कमिंग आहे सगळं, हे सगळे इन्कमिंग ह्या 54,000 मतातलंच आहे. त्यावेळेला मतं वाढून वाढून किती वाढू शकतात? त्यावेळेला अख्ख्या तालुक्याचा प्रवेश घेतलं तरी 200 मतं आणि पाणीवमध्ये एक 200 मतं. हे 400 मताच्या वर 401 मत होणार नाही. ह्याच्या पलीकडे वाढ होऊ शकत नाही. कारण त्याला दृष्टी असावी लागते, तळमळ असावी लागते, लोकांप्रती तुमची भावना असावी लागते, कामाचा रिझल्ट द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो, त्याग करावा लागतो, मनापासून झिजावं लागतं आणि मनामध्ये ती भावभावना असावी लागते. आणि तरच तुमचं नेतृत्व सिद्धीला जातं. असं कुणाचा प्रवेश करून किलोत माणसं मोजण्यानं हा 150 किलोचा आहे म्हणून 150 मतं येतील असं होत नाही. हा 90 किलोचा आहे म्हणून 90 मतं येतील असं होत नाही. उलट हे जाण्यामुळं मतं, म्हणजे कुठला माणूस कुठं असला पाहिजे, तर काय माणसं जाण्यामुळं मतं वाढतात. तिकडं जाण्यामुळे 400 मताचा फरक पडला असेल तर इकडे येणाऱ्यांची संख्या 4,000 वाढली. म्हणजे 3600 मताचा तो बेनिफिटच आहे, तो काही कमी असत नाही. खर तर आज तुम्ही अकलूजची नगर परिषदची निवडणूक बघताय. या अगोदर अकलूज नगर परिषदेची निवडणूक होती, आशिया खंडातली 1 नंबर ग्रामपंचायत म्हणून बघितली जात होती. याच्या अगोदर तुम्ही खरं तर यांच्या विरोधात होता, पण आज कुठेतरी विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही एकत्रित आला. दोन्ही लोकसभा आणि विधानसभा तुमच्या ताब्यामध्ये घेतली. परंतु आज अकलूज नगर परिषदेवरती काल ज्या सभेनं मुलाखती ज्या स्टेजवरती करून देत होते रामभाऊ सातपुते, हे कुठंतरी गुन्हेगारीचं मुद्दे नगराध्यक्ष होणारे उमेदवार आहेत मोहिते पाटील कुटुंबाकडून, आणि एका साईडला राम सातपुते यांच्याकडून जे काही बीजेपी उभं राहिलं कोथमिरे कुटुंब आहे, यांच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने राम सातपुते दाखवत होते की गुन्हेगार आणि एका साईड सुशिक्षित. याच्याकडे कसं बघताय? नाही, तिथं गुन्हेगार सोडून त्यांच्याकडे दुसरा माणूसच कुणी नाही. कोथमिरे जरी असला तरी तो इकॉनॉमिकली कसं आहे, 2 प्रकारचे गुन्हेगार असतात. एक इकॉनॉमिकली सर्व्हिसच्या माध्यमातून फ्रॉड करून संपत्ती मिळवणारा, हा सरकारी गुन्हेगार, की लोकांचं शोषण करून आलेल्या लोकांचं नोकरीच्या माध्यमामधून, मग पोलीस असेल किंवा एखादा कलेक्टर असेल, एखादा SP असेल, DYSP असेल, एखादा फॉरेस्टर, लोकांचं शोषण करणं आणि आपली संपत्ती वाढवणं, असा तो आर्थिक गुन्हेगार असेल. आणि असे सगळे गुन्हेगार हे लोक काल बी तिथंच होती, फक्त हे मंचावर आज दाखवलेले आहेत. ह्याच्यामध्ये दुसरा कोणी नवीन माणूस नाही. हे कलाकार तेच आहेत, वाजवणारे तेच आहेत, नाचणारे तेच आहेत. फक्त हा सरकारी आहे, म्हणजे ह्या सरकारी अधिकाऱ्यांना नाचवणारा एक कलाकार बीडनं पाठवला, एवढाच हा तापा एवढाच आहे. हे तुम्ही संगमला बी घेतली तरी तापा हाच आहे, नाचणारे तेच आहेत, वाजवणारे तेच आहेत, त्यातलं कॉमेडी करणारे तेच आहेत स्टेजवरचे. ह्याच्यामध्ये एकाही माणसाचा फरक नाही आणि कधी होऊ बी शकत नाही. तुम्ही पिलीवमध्ये सभा घ्या, ती सभा तुम्ही नातेपुत्यात घ्या, सगळे कलाकार सेमच आहेत. ह्याच्यामध्ये काही फरक होऊ शकत नाही. अकलूज नगर परिषदेचे चित्र यंदा काय असणार? 3 तारखेचा निकाल काय सांगतो? नाही, नक्कीच एका बाजूला 80% मतं, 80-82% मतं एका बाजूला पडतील. आणि पुढची जी विभागणी आहे
ती आता त्यांचेच कुटुंबातले धवल पाटील असल्यामुळं त्यांना 1-2 नंबरची मतं पडतील आणि बीजेपीला 1000 मतं पडतील साधारणपणे, आणि ती पडतात, कुणालाही पडतात. त्याला 1000 मतं, एक समजा 32,000 मतं पोल झाली तर 1000 आणि काही थोडी यांना जातील, काही नगरसेवकांना थोडीफार इकडे तिकडे त्याच्यामध्ये होतील. ह्याच्या पलीकडं फार मोठं काय त्याच्यामध्ये होईल अशी परिस्थिती नाही. 82% मतं ही मोहिते पाटलाच्या उमेदवारांना पडणार. एकीकडे हे तिथली परिस्थिती आहे. एकीकडे तुम्ही म्हणताय की जसं की पालकमंत्री म्हणतात की 12 नगर परिषदा किंवा नगरपालिका आहेत, तिथं मात्र नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होणार. मग अकलूज नगर परिषदेचे चित्र कसं बघताय? नाही, मी सांगितलं की ते अनगर बंदुकीच्या नळीवर लावल्यामुळं ते झालंय, 0 होणार. बाकीचे जे 12 नगर 11 नगरपंचायत आहेत, बीजेपीचा भोपळा सुद्धा फुटणार. आणि हा निकाल तुम्ही 3 तारखेला पुन्हा माझी मुलाखत घ्यायला या, ह्याच्यामधून भोपळा सुद्धा फुटणार नाही. एकही नगराध्यक्ष या भारतीय जनता पार्टीचा होणार नाही, कारण लोकांच्या तावडीमध्ये हे सापडले. आणि आता ईव्हीएम शेट नाही, त्याच्यात प्रोग्रामिंग करता येत नाही, कारण आम्ही तपासणार आहे त्याची मेमरी चिप काय बघणार आहे. त्यामुळं ह्यांना आता दुसरा पर्याय असू शकत नाही. जे लोकांच्या मनामधली जी आग आहे, हे राज्य चोरलेल्याची, त्याची लोकांना संधी मिळाली. आणि ती आग मी बघतोय, जी उसळी पंढरपूरमध्ये मारली, जी सांगोल्यात मारली, जी करमाळ्यामध्ये आहे, प्रत्येक ह्याच्यामध्ये ते मंगळवेढ्यात आहे. हे चित्र तुम्हाला उद्या दिसणार आहे. खर तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असतील किंवा मोहिते पाटील कुटुंबाच्या उमेदवार असतील, आम्ही सगळ्या उमेदवारांपर्यंत त्या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून जातोय. त्या जे काही भारतीय जनता पार्टीकडून जे उभा राहील उमेदवार आहेत, त्यांची अशी समस्या की अकलूज वेळापूरून जाणारा रस्ता असेल, माळशिरकडून येणारा रस्ता असेल, या रस्त्यांची दुरावस्था, अकलूज शहराच्या दुरावस्था, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, ह्या अनेक गोष्टीपासून त्रस्त असल्याचं त्या ठिकाणी त्यांच्या मुलाखतीतून लक्षात येते. याच्याकडे कसं बघतात? नाही, नक्कीच कुठलंही शहर वाढत असताना त्याच्यामध्ये त्याला सुविधा देणं, हे करणं, हे कामच असतंय. माझं मत ह्याच्यामध्ये हेच आहे की त्याला गेले 11 वर्ष तुमची सत्ता आहे आणि तुम्ही याच्यासाठी काय केलं, किंवा 1 वर्षामध्ये तुम्ही आलाय, तुम्ही काय केलं? 10 कोटी रुपये अकलूजच्या विकासाचे होते, ते अडवले झाले असते रस्ते. हे माझा फंड आहे, आमदारांनी सही केली की तो डीपीटीसी मधून द्यावाच लागतो. मग तुम्ही काय 10 रुपयाचं केलंय 1 वर्षामध्ये ते सांगा. हवेत त्या बोलणं किंवा गप्पा मारल्या, मी चंद्र सूर्य आणीन, इथे काय प्रेमकथा करायची नाही त्याला, किंवा एखाद्याला बोलवायचं नाही त्याला. तेच साम्राज्य त्या अकलूजचं हे तयार करत असताना त्याला 50-60 वर्षाची झीज झालेली आहे. त्याला आकार देत असताना प्रत्येकाचा त्या ठिकाणी हात लागलेला आहे. त्याची संकल्पना त्याच्यामध्ये झालेली आहे. नुसतं तेवढंच नाही, या अकलूजच्या बस स्टँडला जागा, बांधकाम खात्याला जागा, पोलीस स्टेशनला जागा, DYSP ला जागा, रेस्ट हाऊसला जागा, ह्या प्रत्येक कार्यालयाला ह्या जागा आल्या कुठून? कुणी दिल्या? आज तिथं कोटीत भाव आहे गुंट्याचा, ह्या जागा आल्या कुठून? कुणी दिल्या? जयकुमार गोरेंनी दिल्या. रामभाऊ बीडवरनं डोक्यावर पाठीत घेऊन आला होता. कुठलं काम अकलूजचं केलंय त्यांनी 10 रुपयाचं, हे यांना सांगायला रस्ते असेल, पाणी असेल. आज ही वेळापूरची समस्या आहे. म्हणून तुम्ही अडवणूक करणं, माझी 80% 100 कोटीची योजना 80% पूर्ण झाली आणि हे सरकारमध्ये आल्यानंतर वर्ष झालं बंद ठेवली. पैशाचे 1 रुपया सोडत नाही. हा विकास, आता ही यांचं व्हिजन सगळ्या रस्त्याच्या प्रमाणे गाल्या, पण पुढचे त्याची वर्क ऑर्डरच केली जात नाही, त्याचा लाईन आउटच दिला जात नाही. हा यांचा विकास. डेप्याचे पोल उभा केलेले आहेत,
आणि अधिकाऱ्यांना सांगून ती डीपीच बसवली जात नाही. हा यांचा विकास. एका बाजूला ह्यांच्या बरोबर फिरणारे हे गुटखा खडी दगड खाणारे फोडणारे 5-5 लाखाची रोज रॉयल्टी बुडवते. दुसऱ्या बाजूला आमच्या गौतम मानेचा क्रशरला शील. हा यांचा विकास. आणि ही यांची दादागिरी. यांना अकलूजचा विकास करायचा आहे का? ह्या जिल्ह्यामध्ये विकास करायचा आहे का? ज्याही पद्धतीनं यांना हे म्हणजे एक दहशतीनं सत्तास्थानं निर्माण करायची आहे, पण हा जिल्हा त्या पठडीतला नाही. आणि कधी एक मोठभर माती नाही, पण बोट सुद्धा या मातीला करणीला डाव माती. मुठभर माती न्यायची तर त्यांनी डोक्यातनच काढू द्या, पण या जमिनीला बोट सुद्धा लावू देणार नाही. ही लढणारी जनता आहे. तुम्ही पेटीतनं ईव्हीएम मधनं एकदा फसवलं असेल, पण पुन्हा नाही. पुन्हा या जिल्ह्यात भाजपचं बी सुद्धा उगवणार नाही. त्या ठिकाणी सर तुम्हाला मागील 2 दिवसामध्ये 1 वर्ष पूर्ती झाली आमदारकीला. तुम्ही आमदार म्हणून त्या ठिकाणी माळशिरसच्या जनतेसमोर जाताय, अनेक प्रश्न मांडताय. सरकारमध्ये एवढी तुम्हाला असं वाटतं की ईव्हीएमच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांनी चूक केली आणि त्या ठिकाणी सरकार आलं, परंतु आता तुम्ही बघताय दहशती तुम्ही म्हणताय विकास कामाला तुमच्या गावातूनच त्या ठिकाणी अडथळा आणला जातोय. तर मग माळशिरसच्या राजकारणात 1 वर्षामध्ये असे कोणते तुमच्या प्रभागामध्ये किंवा तुमच्या या मतदारसंघामध्ये चांगले तुम्ही बदल घडवू शकता? नाही, अनेक आहेत. माझी खूप विजन आहे. त्याला मी 10 लाख वृक्षाची झाडं लावतोय. अनेक कामं करण्यासारखी आहे. विकास म्हणजे फक्त ह्यांनी पैसे दिले तरच विकास होतो असं नाही. विकासाचे असंख्य मार्ग आहेत. त्याला इच्छाशक्ती असेल तर विकासाचे हजारो दारो खोलली जातात. माणसाला स्वाभिमान. नुसता विकास केला किंवा त्याचं अमुकच काम लोकही बघत असतात, लोकांनाही माहिती असते त्याला. आणि म्हणून या ठिकाणी 1 वर्षामध्ये 365 दिवस असतात. 360 दिवस मी उपलब्ध आहे. आणि रोज किमान 500 तरी लोकांच्या समस्या या ठिकाणी माणूस ज्या वेळेला त्याच्या घरात निघतो त्यावेळेला त्याला खात्री असते की इथं गेल्यानंतर आपला प्रश्न मार्गी लागेल. म्हणून जरी सगळ्या प्रकारच्या सत्ता यांच्याकडे असल्या तरी सुद्धा त्यामधून मार्ग कसा काढायचा, लोकांना न्याय कसा द्यायचा आणि अन्यायाच्या विरोधात झुंजायला कसं उभा करायचं, याचं तंत्रमंत्र माझ्याकडे सगळं आहे. आणि त्यामुळं 1 वर्षाचा माझा जो काळ आहे, सत्ता नसणारा काळ, हा सुद्धा दैदिप्यमान, ह्याचा सुद्धा इतिहास लिहिला नाही. आणि सत्तेमध्ये असल्यानंतर मग तो अख्ख्या महाराष्ट्रानं बघावा, इतका तो तेजोमय असेल. कारण माझ्यामध्ये जेही मी करतो ते हृदयापासून करतो, मनापासून करतो, प्रामाणिकपणानं करतो. मला सुद्धा जेलमध्ये टाकू, अरे ही तुमची भाषा. बरं, जेल म्हणजे काय? कायमची जेल बिल, तिच्या गज दरवाजे असे कायमचे हे केले. हे तुमच्यामध्ये जी मस्ती आहे ती मस्ती उतरवणं हाच माझा धंदा आहे. आणि त्यामुळं कुणी असो, काली होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. तो या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये, या सरकारी गुन्हेगारीच्या विरोधामध्ये, या महिलांच्या बाबतीमध्ये म्हणजे ज्या पद्धतीने लढतायत. आज पुरुषांची लढाईची ताकद राहिली नाही. मी एकटाच पुरुष या जिल्ह्यात लढतो. त्या उज्ज्वला थिटिया आणि त्या संपदा मुंडे तर लढून जीव गेला. म्हणजे ह्याच्या पुढे तिने न तो हे चरणागती पत्करली. आजही जयश्री आगवणे लढते, लढू आम्ही. त्या ठिकाणी आज अकलूजची नगर परिषद आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं एक टायटल त्या ठिकाणी वापरला जातोय. तुम्ही जसं म्हणताय की जिल्ह्यात तर दहशत करते असं तुमचा आरोप आहे त्यांच्यावरती, पण अकलूजवरती त्यांनीच अकलूजकरांवरती आरोप केला की दहशतमुक्त अकलूज त्यांना त्या ठिकाणी करायचं आहे. यांच्याकडे कसं बघताय? नाही, आता त्यांना अकलूजमध्ये काय दहशत आहे, कशाला घाबरले ते पहिल्यांदा त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा ह्या गोष्टीला आम्ही घाबरतोय.
की अकलूजमध्ये एखादा पुतळा दिसला, एखादा त्या गायीचा गाय वस्त्र चौक हे कशाला दचकते? भित्रा माणूस कशालाही दचकतो. मग नेमकं ते कशाला एखादी डॉक्टरची सुई बघून दचकते का एखाद्या ह्याला भेळीच्या गाड्यावाल्याला घाबरते? ते घाबरतंय कशाला त्याचं कारण त्यांनी सांगितल्याशिवाय त्याचा औषधोपचार डॉक्टरला काय रोग आहे समजा तुम्हाला थंडी ताप आला, थंडी ताप काय रोग नसतो. आत काहीतरी बिघडलंय आपल्या शरीरामध्ये, त्याचं ते इंटेन्शन आहे. फक्त ते संदेश देत आहे की बाबा आतमध्ये मशिनरीमध्ये बिघाड झालाय, म्हणून तुमचा बॅलन्स जातोय, ताप येतोय, अनबॅलन्स होतोय, थंडी वाजते, म्हणजे शरीर रेग्युलर टेम्परेचरला राहत नाही. आता यांचं टेम्परेचर कशाने बिघडलंय ते पहिले तपासल्याशिवाय त्यांना औषधोपचार करता येणार नाही. म्हणून त्यांना जे दहशतवादाचा जे पुलवामा म्हणजे माझ्या मते पुलवामा किंवा ते परवा दक्षिण दिल्लीच्या द्वारावर असे मोठे स्फोटाचे आवाज वगैरे इथं म्हणजे तो पुलवामा अकलूजमध्ये घडला असला पाहिजे. इथं मोठे मोठे स्फोट झालेल्याचे आवाज त्यांना येत असते. काय त्यांना नेमकं आतून येतंय ते समजल्याशिवाय त्यांच्या कसं एखादा माणसाला कितीही सांगितलं आपण बाबा भूत नाही, भूत नाही, बाबा भूत नाही, तर ते कसं दचकून उठतं, नाही 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 भूत आहे. तो एखादा वेडा माणूस असतो तर तो म्हणत असतो मी मंत्री झालोय, मी मंत्री झालोय. एक मंत्री त्या वेड्याच्या इस्पितळात जातो आणि ते म्हणतो मी खरोखर मंत्री आहे. म्हणून मी असाच म्हणत होतो, म्हणते मी मंत्री आहे. तर अशी लोक असतात. आता ते मंत्री असून कशाला भेले, त्या आमदार असून कशाला भेले, त्यानं बघितलं असेल काहीतरी अंधारामध्ये कुठंतरी म्हणजे पहाटेच्या दरम्यान काहीतरी त्याला जाणवलं असेल, त्यामुळे ते घाबरले. आणि घाबरलेला माणूस हा लोकांच्या तर कामाला येत नाही, त्याच्या त्या कामाला येत नाही, त्या कुटुंबाच्या कामाला येत नाही. म्हणून हे घाबरण्याचं कारण हे जर शोधलं पाहिजे. आता तुम्हीच पत्रकारांनी त्याच्या घाबरण्याचं कारण शोधा. काय झालंय नेमकं त्या मंत्र्याला बी घाबरायला आणि त्या बेडवाल्या पार्सलला बी काय नेमकं त्याच्या आतनं कशामध्ये त्याची हे वाढते, म्हणजे बीपी वाढतो हे तपासलं पाहिजे. नक्कीच आपल्यासोबत होते सोलापूर जिल्ह्याचे माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर साहेब. खरं तर साहेब तुम्ही आज खूप वेळ आमच्या प्रभात न्यूजला दिला आणि दिलखुलास गप्पा मारल्या. महाराष्ट्रातील सर्व राजकारणाची एक पोलखोल केली, कसं राजकारण चालतं याच्या संदर्भात तुम्ही चर्चा केली. खरं तर हे राजकारण तसं चालतं का किंवा त्याच्या विरोधात काय चालतं का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आज तुम्ही त्या गोष्टीवरती प्रखरतेनं भाषणं सुद्धा देत असता, अनेक मंच सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी गाजवले, जनता सुद्धा तुमच्या या भाषणाला त्या ठिकाणी प्रतिसाद देत असते. आज तुम्ही वेळ दिला आणि त्या गोष्टी बारकाईने सांगितल्या. नक्कीच ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये निवडणुका होणार त्या पार्श्वभूमीवर आज साहेबांना आपण त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आज साहेबांनी वेळ दिला आणि सर्व गोष्टींवरती चर्चा केली. आज अकलूज नगर परिषदेची निवडणूक असू द्या किंवा सांगोला असेल, पंढरपूर असेल, कोरडवाडे असेल, ज्या ज्या भागात निवडणुका लागल्यात त्या पार्श्वभूमीवर साहेबांची सर्व मुलाखत घेतली, त्या संदर्भातल्या चर्चा केल्या. आज तुम्ही वेळ दिला, आमच्या प्रभात न्यूज मध्ये आला, तुमचा आभारी आहे. धन्यवाद.